नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंडियन इकॉनॉमी या पेपरमधला भारतातील नैसर्गिक साधनसंपत्ती हा जो एक टॉपिक आहे, तर तो टॉपिक आपण आज बघणार आहोत. तर यामध्ये आपण भारतातील जी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्यामधले ज्याला आपण साधनसंपत्तीमध्ये जे महत्त्वाची साधनसंपत्ती आहे, तर त्या महत्त्वाच्या साधनसंपत्तीच्या विषयी आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. तर मागील तासामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची जी वैशिष्ट्ये होती ती वैशिष्ट्ये आपण बघितली. तर या लेक्चरमध्ये आपल्याला भारतातील नैसर्गिक साधनसंपत्ती याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर भारतातील जी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, संसाधने आहेत, तर याचा अभ्यास करत असताना आपण पाहतो की कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा प्रामुख्याने काय आहे, देशातील नैसर्गिक साधनसामग्रीवर अवलंबून असतो. यामध्ये विविध घटक हे महत्त्वाचे असतात. त्यामध्ये मग देशाची नैसर्गिक साधनसामग्री तर महत्त्वाची आहेच, परंतु मानवी साधनसामग्री आहे, उत्पादन साधने आहे, सामाजिक तत्त्वज्ञान आहे, प्रवृत्ती आहे, संस्था आहे, राजकीय परिस्थिती आहे आणि शासकीय धोरणं आहेत. या बाबी यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि त्यांची योग्य कार्यक्षम अंमलबजावणी होते का हे यासाठी महत्त्वाचे आहे. परंतु असं जरी असलं तरी या सर्वांमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे देशाच्या आर्थिक विकासासाठी तो आहे नैसर्गिक साधनसामग्री. आणि मग कोणत्याही देशाच्या विकासामध्ये त्या देशाची नैसर्गिक साधनसामग्री ही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असते. आणि देशाचा आर्थिक विकास नैसर्गिक साधनसामग्रीच्या अभावी करणे हे शक्य नसते किंवा शक्य नाही. आणि मग आपल्याला आज नैसर्गिक साधनसामग्रीचा अभ्यास करत असताना देशामधील सुरुवातीला आपल्याला नैसर्गिक साधनसामग्री म्हणजे काय ते माहीत असलं पाहिजे. ज्याला नैसर्गिक साधनसंपत्ती आपण म्हणतो, तर ती नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजे काय ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि मग नैसर्गिक साधनसंपत्ती कशाला म्हणायचं, तर नैसर्गिक सामग्रीत ज्या निसर्गदत्त साधनसामग्रीचा संपत्तीच्या उत्पादनासाठी उपयोग केला जातो त्या सर्वांचा अंतर्भाव हा काय आहे, नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये केला जातो. आणि मग देशामधील जमीन असेल, नद्या असतील व अन्य जलसाधने असतील, खनिजे असतील, जंगले आहेत, हवामान आहे, पर्जन्यमान आहे, त्यानंतर समुद्रकिनारा आहे, देशाचे भौगोलिक स्थान आहे, तर हे सर्व यामध्ये याचा सर्वांचा अंतर्भाव असतो. आता मग नैसर्गिक साधनसामग्रीची विपुलता ही देशाचा जलद आर्थिक विकासाला काय आहे, नेहमी अनुकूल ठरत असते. आणि मग नैसर्गिक साधनसामग्री स्वतःहून क्रियाशील ही कधीही नसते आणि मग ती आपल्याला तिचा वापर हा योग्य वापर करावा लागतो. याचा अर्थ नैसर्गिक साधनसामग्री विपुल असूनही देश गरीब असू शकतो. आणि याचं उदाहरण जर द्यायचं असेल तर आपलाच भारत देश आहे की देशामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसामग्री आहे, तरी पण भारत हा गरीब देश आहे. आणि मग त्याचप्रमाणे साधनसामग्रीच्या कमतरतेमुळे देशाचा आर्थिक विकास थांबतो असे सुद्धा नाही. आणि मग मानव आपल्या ज्ञानाच्या आणि संघटन कौशल्याच्या मदतीने नैसर्गिक साधनसामग्रीच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे होणाऱ्या अडचणीवर मात करू शकतो. आणि याचं उदाहरण म्हणजे या उलट आहे की जपान. म्हणजे जपानमध्ये नैसर्गिक साधनसामग्रीचा अभाव असताना सुद्धा या देशाने स्वतःचा विकास जो आहे तो विकास मात्र केलेला आहे. आणि हे कशावरून, फक्त मानवाच्या ज्ञान आणि संघटन कौशल्य याच्या मदतीने हे जपाननं शक्य करून दाखवलेलं आहे. आणि मग जमीन, पाणी, जंगल यासारखी नैसर्गिक साधनसामग्रीचे नूतनीकरण हे करता येणे शक्य असते. परंतु काही असे आहेत की ज्यांचं आपल्याला नूतनीकरण हे करता येत नाही. मग यामध्ये आहे खनिज धातू आहे, खनिज तेले आहे. तर यासारखी नैसर्गिक साधनसामग्री ही काय आहे, नेहमी संपुष्टात येणारी असते. तिचं आपल्याला नूतनीकरण करता येणे शक्य नसते. आणि म्हणून अशा साधनसामग्रीचा योजनाबद्ध रीतीने वापर केला जाणं हे आवश्यक आहे. आता यानंतर आपण एक जी काही साधनसंपत्ती आहे
नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, तर तिचा आपण एक एक असा अभ्यास करूया. सुरुवातीला महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे भूसंपत्ती. आणि मग सर्व नैसर्गिक संसाधनामध्ये जमिनीचे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आहे किंवा वरचे आहे. आणि मग हे महत्त्व आपल्याला वेगवेगळ्या पुढील मुद्द्यावरून दिसून येतं. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भूसंपत्तीचं महत्त्व सांगत असताना पहिला मुद्दा आहे की मानवी निवासासाठी जमीन महत्त्वपूर्ण आहे. मानवाला राहण्यासाठी जमीन आवश्यक आहे, महत्त्वाची आहे. दुसरा आहे शेतजमीन कसण्यासाठी आणि कारखान्याच्या इमारती उभारण्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर आहे रेल्वे मार्ग आणि रस्त्याची उभारणी करण्यासाठी जमीन आवश्यक आहे. त्यानंतर चौथा आहे की वनसंपत्ती वाढविण्यासाठी आणि पशुधनाच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी जमीन आवश्यक आहे किंवा महत्त्वाची आहे. तर असे आपल्याला जमिनीचे महत्त्व सांगता येते. आणि मग भारताचा जर विचार केला तर भारताचं जे भौगोलिक क्षेत्रफळ आहे ते आहे 32,37,263 चौरस किलोमीटर. असा भारताचं क्षेत्रफळ आहे. आणि मग क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगामध्ये 7व्या क्रमांकावर आहे. आणि भारताचे भौगोलिक क्षेत्राचा जर विचार केला आपण वेगवेगळ्या देशासोबत भारताची जर तुलना केली तर इंग्लंडच्या भौगोलिक क्षेत्रापेक्षा भारत हा 13 पटीने मोठा आहे. जपानच्या भौगोलिक क्षेत्रापेक्षा 8 पटीने मोठा आहे. मात्र काही असे देश आहेत की त्या देशापेक्षा आपलं भौगोलिक क्षेत्र हे कमी आहे. मग अमेरिकेच्या भौगोलिक क्षेत्राच्या 1/3 एवढे आपले क्षेत्र आहे. त्यानंतर रशिया या देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 1/7 क्षेत्र भारताचे आहे. आणि मग असं असताना सुद्धा काही देशापेक्षा आपण जे आपलं क्षेत्रफळ आहे ते मोठं आहे आणि काही देश आपल्यापेक्षाही मोठे आहेत. आणि मग नैसर्गिक साधनसामग्रीमध्ये भूसंपदा जी आहे, जी जमीन आहे त्या जमिनीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आणि मग भारतात लागवडीयोग्य असणाऱ्या जमिनीचे क्षेत्रफळ हे 168.1 दशलक्ष हेक्टर एवढे होते. आणि ते 2008-09 त्यात वाढ होऊन ते 195.1 दशलक्ष हेक्टर एवढे यापर्यंत वाढले. आणि एकूण क्षेत्रापैकी जर भारताचा विचार केला तर 77% क्षेत्र लागवडीसाठी उपयुक्त असूनही भारतामध्ये यापैकी फक्त 66% क्षेत्रच हे काय आहे प्रत्यक्ष लागवडीखाली आहे. 66%. आणि मग भारताच्या वाढत जाणाऱ्या लोकसंख्येबरोबर शेती क्षेत्रावरील लोकसंख्येचा भार हा सातत्याने वाढत गेल्याने दरडोई जे क्षेत्र आहे ते दरडोई क्षेत्र भारताचं मात्र कमी कमी होत गेलेलं आहे. आणि 1996 साली भारताचे दरडोई क्षेत्र हे 0.22 हेक्टर एवढे कमी होते. आता लागवडीस योग्य अशा जमिनीच्या बाबतीत जर आपण वेगवेगळ्या देशासोबत आपल्या देशाची तुलना केली तर रशिया व अमेरिकेच्या खालोखाल भारताचा नंबर लागतो. म्हणजे रशिया 1 नंबरला आहे लागवडीसाठी योग्य असणाऱ्या क्षेत्राच्या बाबतीत आणि अमेरिका 2 नंबर. त्यानंतर भारताचा नंबर हा 3रा आहे. आणि चीनचं एकूण क्षेत्रफळ हे भारताच्या सुमारे 3 पट असून देखील चीनमध्ये फक्त 97.8 दशलक्ष हेक्टर जमीनच लागवडीखाली आणता येते किंवा लागवडी योग्य जमीन फक्त 97.8 दशलक्ष हेक्टर एवढंच आहे. आणि मग आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात 2 दशलक्ष एकर जादा जमीन लागवडीखाली आणता येणे शक्य झाले आहे. यावरून असा निष्कर्ष निघतो की लागवडीखाली क्षेत्र विस्तारून शेतमालाचे उत्पादन वाढविण्यास भारतात फारसा वाव नाही. म्हणजेच भारताने काय केलं पाहिजे की भारतामध्ये प्रकर्षित शेती पद्धतीने मालाचे उत्पादन वाढविता येणे शक्य आहे आणि ते आवश्यक गरजेचे सुद्धा आहे. आणि या बाबतीत भारत सरकारने भारतात फार मोठा वाव हा आजही आपल्याला दिसून येतो. आणि मग आपण जर जपानचं उदाहरण पाहिलं या बाबतीत तर जपान दरडोई जमिनीची उपलब्धता कमी असूनही सर्वसाधारण शेतीचा आकार भारतातील शेतीच्या आकारापेक्षा अर्धा असूनही प्रति हेक्टरी भाताचे जर उत्पादन पाहिलं तर भारताच्या प्रति हेक्टरी उत्पादनापेक्षा 4 पट अधिक भाताचं उत्पादन हा जपान करतो. म्हणजे याचा अर्थ
प्रकर्षित शेती पद्धतीस भारतात मोठ्या प्रमाणावर वाव आहे आणि ते भारतानं केलं पाहिजे, ते गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाची जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्यामध्ये आहे जलसंपत्ती. आणि मग जलसंपत्तीसुद्धा ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपण भारताला कृषीप्रधान देश म्हणतो आणि मग या कृषीप्रधान देशमध्ये आपण पाहतो की पाणी म्हणजे शेती व्यवसायाचे जीवन आणि त्याचा पाया आहे. जर शेतीला पाणी उपलब्ध झालं नाही तर शेती ही करता येत नाही. शेती पाण्यावरच जगते आणि पाण्याविना ती नष्ट होते. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्या देशामध्ये 1951-52 पासून 2017पर्यंत आपल्या देशात 12 पंचवार्षिक योजना आपण वेगवेगळ्या ह्या पूर्ण केलेल्या आहेत. तरी पण अद्यापही भारतात पाण्याची एकूण उपलब्धता किती आहे याची शास्त्रीय दृष्टिकोनातून अंदाज करण्यात आलेला नाही. आणि मग योजना काळात बरेच वर्षे एकच एक धोरण आपल्या देशामध्ये राबवण्यात आलेलं आहे आणि ते म्हणजे बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प हे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात उभे करण्यात आलेले आहेत. आणि मग बहुउद्देशीय जे काही सिंचन प्रकल्प आहेत तर हे मोठ्या प्रमाणात उभे करण्यात आले. त्यामध्ये मग भाकरा नांगल प्रकल्प असेल, कोसी प्रकल्प असेल, कोयना प्रकल्प आहे, दामोदर प्रकल्प, त्याला दामोदर व्हॅली प्रकल्प म्हणतात, नागार्जुन सागर प्रकल्प आहे, तुंगभद्रा प्रकल्प आहे. तर असे आपण वेगवेगळे बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प उभारले. आणि भारताच्या काही भागामध्ये आपण पाहतो की पावसाच्या पाण्याची सतत टंचाई भासते, तर काही भागामध्ये पावसाळ्यातील प्रचंड पुरामुळे विस्तृत प्रदेश जलमय झालेले दिसून येतात. मग अशा प्रचंड पुरामुळे नुकसान जे आहे ते नुकसान परिणाम घडून येणाऱ्या भागामध्ये राहणाऱ्यांची संख्या ही 25 कोटी आहे. आणि पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, ओरिसा, गुजरातचा पश्चिम भाग याचा जर आपण विचार केला तर या प्रदेशामध्ये नद्यांच्या पुरामुळे बहुधा प्रतिवर्ष विनाशकारी प्रकल्प ज्याला आपण प्रलय म्हणतो तर तो प्रलय होताना दिसून येतो. आणि मग या उलट आपण आपल्या देशामधील जर भारताचा मध्य आणि जो पश्चिमेकडील भाग आहे तर या भागाचा जर विचार केला तर त्या भागामध्ये त्यावेळेस पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. आणि मग असं एकदम विरोधाभास निर्माण करणारं चित्र भारतामध्ये दिसून येतं. आणि मग आपण पुन्हा मोसमी पावसाचा जर विचार केला तर मोसमी पावसाचे 80 ते 90% पाणी कोणत्याही तऱ्हेने वापरले न जाता वर्षानुवर्ष ते समुद्रात जाऊन मिळते. आणि उन्हाळ्यात 4 ते 5 महिने भारतातील लाखो खेड्यामध्ये, काही शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असते. आणि मग स्वातंत्र्याच्या 70 वर्षामध्ये या बाबतीत सुधारणा झाल्याची दिसून येत नाही. भारतात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या व्यवस्थापनाची किती अव्यवस्था आहे याचे उदाहरण म्हणून ही आपण हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही उदाहरण ही आपण घेतली. आता भारतातील संसाधनाविषयीचा एक अंदाज आहे आणि या अंदाजानुसार देशामध्ये 169 दशलक्ष हेक्टर मीटर इतकी जलसामग्री उपलब्ध आहे. त्यापैकी 1/3 पाण्याची नैसर्गिकरित्या वाफ होऊन जाते आणि सुमारे 20% पाणी जमिनीत झिरपते. आणि अशा रीतीने भूपृष्ठावरील एकूण पाण्याच्या उपलब्धतेपैकी सुमारे 60 दशलक्ष हेक्टर मीटर इतके पाणी नद्यांमध्ये उपलब्ध असते. पण हे सर्व नद्यांमधील पाणी शेतीसाठी उपलब्ध होऊ शकत नाही, कारण प्रदेशनिहाय वैशिष्ट्यामुळे किंवा अन्य अडचणीमुळे काही टक्के पाणी वापरता येणे शक्य नसते. आणि भारतातील नद्यांमध्ये पाण्याचा जो वापर आहे, होणाऱ्या पाण्याचा वापर आहे तो फक्त 107 दशलक्ष हेक्टर आहे. हेक्टर शेतजमिनी सिंचनाची उपलब्धता करून देण्यात येते. आणि अशा पद्धतीनं ही जी काही जलसंपत्ती आहे तर त्या जलसंपत्तीचा भारतामध्ये हा आपल्याला वापर होताना दिसून येतो. आणि आपल्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर मार्च 2010पर्यंत 9.1 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आलेली आहे. यानंतर वनसंपत्ती. वनसंपत्ती ही सुद्धा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची असते, म्हणून ही सुद्धा एक नैसर्गिक साधन संपत्ती आपल्यासाठी उपयुक्त आहे. जंगले, वने
ही संपत्ती निर्माण करण्याचे एक प्रमुख नैसर्गिक साधन आहे. आणि मग जंगलामुळे देशातील हवामानावर अनुकूल परिणाम होतो. नद्याच्या पुरामुळे, वादळामुळे होणाऱ्या विनाशकारी परिणामापासून जंगले संरक्षण करतात. जंगले पावसामुळे व नद्याच्या पुरामुळे होणारी धूप थांबवितात. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे जंगले विविध उद्योगांना लागणारा कच्चा माल देखील पुरवितात. मग अशा वेगवेगळ्या पद्धतीने जंगलाचं किंवा वनसंपत्ती जी आहे तिचं महत्त्व सांगितलं जातं. आता यामध्ये काही महत्त्वपूर्ण मुद्देसुद्धा आहेत की जंगले का महत्त्वाचे आहेत. तर पहिलं महत्त्व आहे की शीतल छाया, ज्याला आपण सावली म्हणतो, तर सावली देण्याचं काम हे जंगले करतात. जमिनीतील ओलावा टिकून ठेवणे, जमिनीची धूप थांबविणे यासाठी सुद्धा जंगले महत्त्वाचे आहेत. त्यानंतर हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजनचा पुरवठा करणे यासाठी सुद्धा जंगले महत्त्वाची आहेत. त्यानंतर जंगलातील लाकूड हे जाळण्यासाठी वापरले जाते, इमारती बांधण्यासाठी, फर्निचर तयार करण्यासाठी, कागदाचा लगदा जो आहे तो तयार करण्यासाठी सुद्धा या वनसंपत्तीचा वापर केला जातो. त्यानंतर वेगवेगळी फळे असतील, पाने असतील, फुले आहेत, वनौषधी आहे, झाडाची साल आहे, तर इत्यादी जे उपयुक्त पदार्थाची निर्मिती ही सुद्धा वनातून होते आणि याचा वापर मानव आपल्या विकासासाठी करून घेतो. त्यानंतर आहे की वनसंपत्तीच्या विपुलतेतून पशुपालनाचा व्यवसायसुद्धा केला जातो, त्याचा विकास करता येतो आणि पर्यावरणाचा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी सुद्धा त्याचा वापर हा केला जातो. त्यानंतर पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करणे, वनसंपत्तीकडून खाद्याचा पुरवठासुद्धा होतो. मग आपल्याला लागणारे अन्नधान्य आहे ते सुद्धा वनसंपत्तीकडून आपल्याला उपलब्ध होतं. आणि सर्वात महत्त्वाचं पुन्हा की वन व्यवसायातून रोजगाराची निर्मिती देखील होते. तर असे महत्त्व हे वनसंपत्तीचं सांगितलं जातं. त्यानंतर आता भारतात जंगल जे आहे, वन जी आहे ती किती आहे. तर आपण भारताचं एकूण वनक्षेत्राचा जर विचार केला तर 1995मध्ये भारतामध्ये 7,53,009 चौरस किलोमीटर एवढी वनं होती. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राशी वनक्षेत्राचे प्रमाण जर पाहिलं तर ते 23% आहे. आणि वन विभागाचे क्षेत्र हे जास्तीत जास्त आसाम, मध्य प्रदेश, ओडिसा आणि काही केंद्रशासित प्रदेश यामध्ये केंद्रित झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्या तुलनेत मग दक्षिण भारतात वनक्षेत्र फार मोठ्या प्रमाणात कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. भारतातील जंगलापैकी सुमारे 95% क्षेत्र हे सरकारच्या मालकीचे आहे आणि उरलेले 5% हे वन विकास महामंडळाच्या मालकीचे आहे. म्हणजे सर्व वनं ही जवळपास सरकारच्याच मालकीची असलेली आपल्याला दिसून येतात. आणि भारतातील जंगलाची 3 प्रकारामध्ये विभागणी होते. एक आहे राखीव जे 53% आहे, दुसरं आहे संरक्षित ते आहे 30% आणि इतर जी जंगलं आहेत तर ती इतर जंगलं आहेत 17%. आता ही जी जंगलं आहेत तर या जंगलामधून आपण कागद, रेयॉन, वर्तमानपत्रे कागद, काड्यापेटी, फर्निचर, घर बांधणी अशा वेगवेगळ्या वस्तू आपण ज्या आहेत त्या या उद्योगांना लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल या जंगलामधून पुरवला जातो. त्याचप्रमाणे भारतातील जंगलामधील बांबू, औषधी वनस्पती, लाख, रंग, मध असे दुय्यम कच्चा माल जो आहे तो सुद्धा आपण जंगलापासून मिळवतो. आणि मग जंगलापासून मिळणाऱ्या ज्या वस्तूच्या निर्यातीमुळे भारताला परकीय चलनसुद्धा मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहे. 1975-76मध्ये भारतातील जंगलांनी देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 422 कोटी रुपयाची भर घातली होती. 1983मध्ये त्यात घट होऊन 326 कोटी रुपयापर्यंत ती खाली आली. आणि असं असलं तरी भारताच्या जो काही स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जंगलाची जी काही जंगलापासून वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूच्या निर्यातीमधून भारताला मोठ्या प्रमाणावर काय आहे की जे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यामध्ये त्याची भर पडताना दिसून येते. आता यानंतर भारतामध्ये जंगल व्याप्त क्षेत्र किती आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा की भारतामध्ये आपण पाहिलं की 70 दशलक्ष हेक्टर म्हणजेच 23% जंगल व्याप्त क्षेत्र आहे असा भारत सरकारचा अंदाज आहे.
1987 पासून द्विवार्षिक पद्धतीने भारतीय वन सर्वेक्षण विभाग जंगलव्याप्त प्रदेशाचे सर्वेक्षण करते आणि यासाठी रिमोट सेन्सिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आता भारतामध्ये 1987चा जो सर्वेक्षण आहे त्यानुसार भारतामध्ये 19% जवळपास जंगलव्याप्त प्रदेश स्थिरावलेला आहे. भारतीय सर्वेक्षण विभागाच्या एका अहवालानुसार एकूण क्षेत्रापैकी 20% एवढे वृक्षाच्छादित भाग जो आहे तो आपल्याला दिसून येतो. परंतु प्रत्यक्षात मात्र फक्त किती आहे 12% एवढेच स्वरूपात काय आहेत की ज्याला आपण जे वनक्षेत्र आहे ते 12% असल्याचं दिसून येतं आणि बाकी जे आहे तर बाकी हे खुले जंगल आहे 60% आणि वनराई या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतं. आता मग हे जे काही वनं आहे तर ही वनं भारतातील वनसंपत्ती जी आहे ती देशातील दारिद्र्य कमी करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. परंतु वनसंपत्तीचा देशाच्या आर्थिक विकासात मोठा सहभाग आहे. तसेच या वनसंपत्तीचा स्थानिक आणि वैश्विक पर्यावरण रक्षणातसुद्धा मोठा वाटा आहे. असे असूनसुद्धा जंगल संपत्तीला पुरेसे महत्त्व दिले जात नाही ही वस्तुस्थिती भारतामध्ये आहे. आणि मग आपल्या देशातील आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील जंगलांना दुर्दैवाने कमी महत्त्व दिलेले दिसून येते. आणि आपल्या देशामध्ये मग ही जी काही जंगलं आहेत तर या जंगलांना ही जंगलं जी आहेत ती महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. तर त्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण किंवा धोरणात्मक निर्णय घेणं हे महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण या ते भारतामधील नैसर्गिक साधनसामग्री जी आहे तिचा आपण अभ्यास केला. तर यामध्ये जे काही महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला होमवर्कसाठी तर तो प्रश्न आहे नैसर्गिक साधनसामग्री म्हणजे काय आणि भारतातील नैसर्गिक साधनसामग्री सांगा. तर आपण फक्त 3च नैसर्गिक साधनसामग्री पाहिल्या. एक आहे भूमी, त्यानंतर दुसरं आपण पाहिलं जल आणि एक आहे वनसंपत्ती. तर 3च नैसर्गिक साधनसामग्रीचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्या आधारावर हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. मागील व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी इथं निळ्या अक्षरामध्ये लिंक दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही मागील व्हिडिओ लेक्चर हा पाहू शकता. यामध्ये काही अडचणी असतील तर क्लासरूम आणि यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट आपण करू शकता. थँक्यू.